नमस्कार, मी अश्विनी इचके आणि तुम्ही पाहत आहात राजकारणातील ट्रेंडी गप्पा। आज आपण जाणून घेणार आहोत वाल्मिक कराड यांचा प्रवास। वाल्मिक पासून वाल्मिकांना कसे झाले, मत्स्यचोक हत्याकांड आणि वाल्मिक कराड यांचं नाव चर्चेत। केज तालुक्यातील मत्स्यचोक गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे। अत्यंत क्रूर पद्धतीने झालेल्या या हत्येमुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली। आतापर्यंत या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक झालेली नसली तरी तपास मात्र सुरू झालेले आहेत। या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाल्मिक कराड यांचे नाव सध्या पुढे चर्चेत आलेलं आहे। आता प्रश्न असा आहे की हे वाल्मिक कराड आहेत तरी कोण आणि ते वाल्मिकांना म्हणून कसे ओळखले जाऊ लागले। वाल्मिक कराड यांचा प्रवास। वाल्मिक कराड हे बीड तालुक्यातील प्रभावशाली व्यक्ती म्हणून ओळखले जातात। त्यांचा प्रवास अगदी सामान्य पातळीवरून सुरू झाला। ते माजी गृहमंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या घरी काम करणारा एक व्यक्ती म्हणून पहिले ओळखले जात असे। सुरुवातीपासूनच म्हणजे अगदी कमी वयापासून त्यांची आणि धनंजय मुंडे यांची मैत्री घट्ट राहिलेली आहे। जेव्हा धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यापासून दूर जाऊन स्वतंत्र राजकीय प्रवास सुरू केला तेव्हा वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंसोबत सावलीसारखे उभे राहिले। धनंजय मुंडेंनी अनेक व्यावसायिक तसेच आर्थिक व्यवहार, राजकीय मोर्चेबांधणी आणि परळी विधानसभा मतदारसंघातील जबाबदाऱ्या सांभाळण्यात कराड यांचा महत्त्वाचा वाटा मानला जातो। वाल्मिक कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पान देखील हलत नाही हे विधान स्वतः पंकजा मुंडे यांनी एका भाषणात केलेले होते। वाल्मिक कराड हे परळी नगर परिषदेचे माजी नगरसेवक, उपनगराध्यक्ष, माजी गटनेते आहेत। नाथ प्रतिष्ठानचे सदस्य व लाडकी बहीण योजनेचे तालुका स्तरावरील समितीचे सदस्य तसेच जिल्हा स्थायी समिती सदस्य आहेत। कराड यांचे अनेक नेत्यांसोबत फोटो देखील आहेत, ज्यात सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे आणि शरदचंद्र पवार यांच्यासह अनेक प्रमुख राजकीय नेत्यांचा समावेश आहे। पूर्वीपासूनच वाल्मिक कराड यांच्यावरती काही गंभीर गुन्ह्यांचे आरोप होते, मात्र सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे नाव आल्याने ते प्रकरण आणखीनच चिघळलेले आहे। आता पोलीस तपासातून काय निष्पन्न होते हे येत्या काळात कळेलच। पण तुम्हाला काय वाटते, वाल्मिक कराड यांच्यावरील आरोप सत्य आहेत का हे आम्हाला नक्की कळवा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ट्रेंडी गप्पा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।